कल्ले तुला म्हटलं ना मला पुस्तक आणून दे, मला अभ्यास करायला लागते. कल्याणी दीदी, खुशी दीदी, माझा बर्थडे हॅपी बर्थडे, माझा हॅपी बर्थडे वाला बर्थडे आहे ना. हो का निधी, तुझा बर्थडे आहे? हां दादा, माझा हॅपी बर्थडे वाला बर्थडे आहे ना. तू येशील का केक कापायला? माझ्या घरी मोठा केक आणणार आहे माझे पप्पा. हो येईल ना. कधी आहे का तुझा बर्थडे? कधी आहे का दीदी तुझा बर्थडे? आज आहे का ग? आज आहे का? बापरे, माझं होमवर्क पण राहिलं ग. किती वाजता आहे? आज नाही 15 जानेवारीला. हो का? अच्छा ठीक आहे. आम्हाला बोलवशील का ग तू बर्थडेला? हो, सर्वांना बोलवणार आहे. माझी मम्मी मोठा बर्थडे करणार आहे. मी न्यू ड्रेस आणायला चालली. अगं ए कल्याणी, तिचा बर्थडे खूप उशीर आहे ना. ती सकाळपासून माझ्या घरी पण आली होती. बर्थडे आहे करत. जाऊ दे ना, चल ना आपण खेळू ना. तिला काय करते ग? उशीर आहे तिच्या बर्थडेला. 15 तारखेला बर्थडे आहे तिचा. नाही खुशी दीदी, 15 ला नाही, 15 जानेवारीला. हो निधी, हो 15 जानेवारीला आम्ही येऊ. हां दादा, येशील हा? दादा मला गिफ्ट काय आणशील गी तू? पेन आणीन ना. पेन्सिल आणू का नाही तर? अगं कशी आहे ग ही? मनानेच म्हणते, तोंडाने गिफ्ट मागते का ग तू? अगं लहान आहे ना ग ती, तिला काय समजते. जाऊ दे ना, लहान आहे ती. निधी, आम्ही आणू तुला गिफ्ट. माझा बर्थडे खूप मोठा होणार आहे. माझे पप्पा, माझी मम्मी म्हणते मोठा बर्थडे करू म्हणते. मी जाते. मी आता पिंकी दीदीला, कृष्णा दादाला पण सांगू देते ना माझा हॅपी वाला बर्थडे आहे म्हणून. माझा हॅपी वाला बर्थडे आहे. सगळेजण या 15 जानेवारीला. अरे इले घे ना कच्चं लिंबू आपल्यात खेळायला. बरं नाही, बॉल आणायला होते ना. ए निधी, खेळते का आमच्या सोबत? नाही, मी नाही खेळत. मला सांगायला जायचं ना माझा हॅपी वाला बर्थडे आहे म्हणून. मी नाही खेळत. जाऊ दे तिले. ती लहान आहे ना, तिला काय समजते. तशी बी ती बाटत लढते बाई. मग तिच्या आजीला बोलते. जाऊ दे तिले. आपल्याला सोबती झाली असती ना. चल मग आपणच खेळू. आपण दोघे जण डिग्गर खेळता का? डिग्गर. चल मग दारात घट मांडू. मग माझं कोशिश नाहीत ना, मग घटकायला मानतो. ओ कल्ले, तुला मोराला मला पुस्तक आणून देते. हुंदे राहिला का? दे ना मला दप्तरातलं. हा थांब, आईला सांगतो अभ्यास केला नाही, डिग्गर खेळायला गेली म्हणतोय. तू घेणार आहे पाला? तुला काय घेता येत नाही का? भाषासारखं बसतो मला म्हणतो दप्तर आणून दे. बाबाला सांगेन बाबू मी. कल्याणी शहाणी वा, लय शहाणी आहे. खुशी आहे तुला माहितीये का? माझी बहीण लय चांगली आहे. पाय आता मी म्हटलं मला दप्तर आणून देते. आणू बाई, जाय माझं दप्तर. शांतपट्टा नको करू शुभ्या. बसतो जागेवर. मला काम करायला लावतो, धंदा करायला. थांब, आई येऊ दे बाबाला. तुला आईलाच सांगतो. जाऊ दे ना मग, त्याच्या कुठे नादी लागतं. चल ना माघारी आहेत ना, कोशे आहेत ना माघारी लय मोठे कोशे जमा केले मग आईनं. मला घरचेच देतो ना मग मी. चाल ना आपण खेळू ना डिग्गर. मग माई आली की मला खेळू देत नाही ना. मग चाल ना मग. चल. कल्ले, अभ्यास नाही का तुले? तू काय करणार रे? तू काय हवस काय करते रे? असतीचा मास्तर आहेस का तू? चला बेटा, आज तर दिवसभर कोंबडा बनून बाहेर उभा होता. येऊ दे ना आईले, सांगतो ना मी. येऊ दे आईला. आता काही वर तुम्ही सांगतो की आई आले आणि याच्या सन्न बाहेर काढलं होतं म्हणून. होमवर्क केलं नव्हतं ना. थांब रे बाबूले, शानपट्टा करतो ना. बाबाला बी सांगतो मी. येऊ दे ना बाबाले. बोलले अभ्यास करू नको जास्त. तुला माहिती आहे का? माझं होमवर्क कम्प्लीट होतं. ते दुसरं होतं ते. बाबाला सांगतो तू दुसरं तिसरं. बाबा सांगतो ना आईला टीचरनं कोंबडा केलता म्हणून. मला मोठा अभ्यास काय करते, मुली कामं सांगते. चल ना मग कल्याणी. काय हो, तू तर भावासंग इतकी कोण भांडत राहतो? मी नाही भांडत बा माझ्या दादा संग. माझा दादा लय चांगला आहे. पाय न मॅट डॉक्सिटी पाय न. तिने आता सांगितलं ना तिचा दादा लय चांगला आहे. तू चांगला आहेस का? तर मी तुला चांगलं कसं काय म्हणू रे? शंभर नकाच्या सोबतल्या माझ्या दोस्तींच्या पुढे जास्त शहाणपणा करू नको. सांगून ठेव तू. नाही तर बाबू बुक्काच मारीन तो. नकाच फोडीन तो. जाऊ दे बा, तुम्ही भांडणच करता बा दोघं भाऊ. आम्ही चाललो बा. माझ्या दादासोबतच खेळतो. माझा दादा खेळते माझ्या संग डिग्गर. नाही तर मग मी त्याचा फुटबॉल खेळतो. तो खेळू देते मला. थांब ना खुशी, थांब ना. मी येतो ना, थांब ना. नाही मग खुशी येत नाही ते. तिचा अभ्यास राहिला. ओय कल्ले, अभ्यास कर मोड्यानं. शुभ्या जास्त हिट गाऊ नको काय? नाही तर मी आता लढीन ना. येऊ दे फक्त आईले सांगतो. शुभ्या म्हणते नाक बोलतो. ओय खुशी पोटी आहे, बदमाश. का होती असतं म्हटलं नाक फोडतो. खोटी आहे. येऊ दे आता बाबाला मी सांगतो. मला ते आले नाही जाऊ दिलं ना. मी बाबाला सांगतो. शुभ्याने मला मारलं. ओ खुशी आहेस हो. कल्ले खुशी आहेस हो. म्या कोई मारलो तुला? खोटी आहे. म्या कोई मारलो बा. मी सांगतो पण बाबाला सांगतो. आईला सांगतो. शुभ्याने मला मारलं. का बाई, म्या म्हटलं अंगच टाकलं का तुला? नाही मग मावशी, झोपण गिप लागते का? संध्याकाळ झाली ना, 6 वाजले. झाडून काढलं काय? कुठे गेलते तू? आई कुठे गेले? तो सासू तर ती बसेल आहे दारात. त्या बाया बसल्या तर ती बसेल आहेत. मी बी ततीच होती. आता आली मी. म्या म्हटलं तू निजेलच आहेस का? तुला उठवायलाच आली मी. म्या म्हटलं माझ संध्याकाळ झाली, देवाला आज टाइम झाला. पोरगी अजून निजेलच आहे का म्हणून आलती मी तुला उठवायला. झाडून काढलं का बाई तुया? हो मावशी, झाडून काढलं मी. दिवाळी लावला. तुळशी जोळचा राहायला लावायचा. म्हटलं तुळशी जोळचा लावतो. तर दिवा आणायला चालली होती.
बरं लाव मग तुळशीजवळचाही लावून दे दिवा. झाले संध्याकाळ आता. हा बाई तुळशीजवळच्या दिव्याची वाट जशी लहान करजो बरं. काल भलती मोठी केली ते काय होती ना मग सारं साजरं नाही दिसत. मग तुळशी वृंदावन काळं झालं की म्या घासलं सकून साजरं निर्माचं पाणी केलं लगे घासलं घासणीनं. पाहिलं शिन ना तुम्ही? हा का तेच तर म्हटलं बडे चकचक कसं दिसून राहिलं म्हणे. मला वाटलंच मावशी तर घासलं नाही काय बिचारे किती खूप कायच करत राहतो तू. हो का काय व जाऊ दे बरं घासलं. मी तुळशीच्या लग्नाच्या वेळेस घासलं होतं त्यापासून काही घासलं नाही. ते ना काय होते कधी कधी ह्या आमच्या सळा टाकतात की नाही तर त्याची इशी थोडे ओळखतात त्याच्यावर त्या शेणाची डाग पडतात खरं तर. हा बाई त्याची पडतात. मग त्याच्या टाकीने वलं वलं पाणी टाकून द्या त्याच्यावर मग डाग पडत नाही. का बाई ते काल ते पिंकी खायला आलती ते त्या गंगूची सून खायला आलती. काय नाही तशीच येते नाही. हा ते गंगू येऊ देते का तिले. आणि बाई त्या पोरी संग कायले फालतूचा दोस्ताना ठेवतं. हा तिची सासू काही ढंगाची नाही. उगाच घरावर गोटे काही कामाची नाही बाई. त्या पोरीला काही येऊ घेऊ नको देत जाऊ माई बाई. तुझी सासू घरी असली तर बरं नसली तर माता म्हण नाही बाई बोलतच नको जात जाऊ तिच्या संग. हा काही कामाचं घर नाही ते. नाही व मावशी ते तशी नाही वा. उगाच तशी नाही नशी नाही काय कामाची आहे माहिती. तो तिची सासू हा गंगी मला ते लय राग आलता तिचा. खरं बरी काढली त्या सासून. तुझी सासू बाई खरं ना बाई शिटू बाई बाई लहान बाई मारलं त्या पुरी बाईले. बाई पण बरंच केलं तसं म्हणशील तर. ते काही कामाची नाही बाई. तू काही म्हण बाई हे बाय शिटू बरं म्हण बरं नाही तर नसतंच माय बाई. हा मी आता तुझ्या बाबाला फोन केला असता का काही समजा फालतू चर्चा होते ना. हा आणि तू मायच्या कानावर गेलं असतं तर मग तर साऱ्या गावात दवंडी पिटवली असती तिनं. तिले काय हाय तिले फक्त बोठ्याला जागाच पाहिजे. ते भोगदा पाडते तर ती. जाऊ दे तू बिन कोणाच्या बोलण्यावर लक्ष नको देत जाऊ मावशी. मा घरच्या लोकांले काहीच नाव नको ठेवतून काही त्याच्यावर संशय घेऊ नको. ते खरोखर मनातूनच चांगले लोक आहेत. त्या गंगूसारख्या बाईवर तर तू मी तर म्हणतो ती दिसली तर पायती नको जात जाऊ तिच्या इकडे. बोलणं तर दूरच दूरले पांचट येते. पाय तू तुला दिसली तर बोलीन की नाही बोल नको तिच्या संग. मी कायले बोलतो माले कायले जातात हे दिसू दे ना मले. भल्ली गेली लय हलकट आहे ना बाई. काय हो इतकी खोटी बाई खरं ना. पाण्यात आग लावती इतकी तो बाई बदमाश आहे ते. खरं ना माय बाई बेकारच काम आहे निरा. अहो अशी पटून सांगते की माय बाई मला तर काही म्हण घंटाकभरासाठी खरंच वाटलं. म्हटलं माय नसतंच हाय वाटते बाई आता असंच काही. सांग बरं बाई तिच्या सुनी संग मी म्हणते बाय काही दोस्ताना नाही ठेवा लागत तुले. हा काही कामाची गोष्ट नाही. उगाच कायच्या लावीन माय भांडणं. हा आणि तिची नाती येते नाही तुमच्या घरी ते लाईनी पोरगी. निधी आहे ते निधी. हा माशी ते तर लय चांगली आहे. तिला करू आहे तिला काय समजते वा. अवाई तिले नाही समजत लायकराला नाही समजत. पण हे मोठे तसे असले तर काय करतं. मी तर म्हणतो तिच्या घराशी तुमचं संवादच नको ठेवू बाई. तिच्या सुनीली येऊ घेऊ नको देत जाऊ घरी. तूही नको जात जाऊ तिच्या घरी. मावशी मी तर जातच नाहीये मला जाणं होत नाही. तसंही ते मी जास्त हिंडत नाही. पण ती येते आता ती माझ्यापेक्षा मोठी आहे ना. आता तशी मी तिला ये जाय म्हणतो पण ती माझ्यापेक्षा लई मोठी आहे. आता त्याचं लग्न पहिले झालं ना. तसं याच्यापेक्षा काय 2-4 वर्षांना मोठा असेल तो दादा काही असतं नाही मोठा. पण मी तिला ये जायच म्हणतो म्हणा. तशी नाही हो मावशी ते तशी लई चांगली आहे. तेच तर लई कावली तिच्या सासूले. पण काय करणार आहे आता. सख्खी आते आहे तिची ते आते घरी सुन आहे ते. तरी इतकी म्हणजे बरंच बरं आहे तिचं. लढते ते किती खेप तर माघारी माझा सासू तर किती खेप लढते. पण काय करावं आपण आता. आपण काय बोलावं तिच्या घरी असं आहे ना ते. तिच्या पुरीचा वाढदिवस आहे ना आता तर ते चालू होतं. ते गंगू नाही म्हणते कशी हाय व तेवढ्याला थुत्राची. स्वतःच्या घरातही चांगली राहत नाही का ती बाई. हा नातीचा वाढदिवस इले काय धाड भरली करणं म्हणा साजरा. तशीच आहे ते. जाऊ दे तिकडे. मग ते सांगे आलती असं म्हणते तसं म्हणते वाढदिवस करू नका म्हणते. मग ती पोरगी आली तिच्या मागे. तिला काय भेटे निधी लय चांगली आहे. लेकरू आहे ना मला तर लय आवडते ते दारातून निघेल तुम्ही तिला आवाज देत असतो. येते म्हणते बसते बडबड करत. तिला काय व ते कुठे खेळते. नाही आपण काही लेकराच्या जातीला नाही म्हणत. काही लेकरू काय बिचारा देवाचं रूप. पण बाई हे मोठे असे असले तर कुठे बसतं माय बाई. हा म्हणून म्हणतं जसं. आणि त्या पोरासंगही पाहुण्याचा दोस्ताना आहे वाटते नाही. लय खेप दिसतात गाडीवर जातात येतात. तर पाहुणे किती खेप त्याच्या गाडीवर जातात. लागे यायची पाहुण्याची गाडी नेलती त्या पोरानं काल का पोराच्या दिवशी. मला माहिती आहे मी गच्चीवरच होती. चाबी आला लागे चाबी घेतली लागे गेलाही लागे. पाहुणे दारातच होते. जसं जसं घरात आला तो चाबी घेतली लागे गेलाही लागे. मावशी आमच्या घराचे संबंध आहेत ना तसं काही नाही. त्याच्या घरात सगळे जण चांगले आहे. तो दादाही चांगला आहे. ते पिंकी चांगली आहे. ते काका तर लय चांगले आहेत. पण ते गंगूच तशी आहे जराशी. आता कसं आहे आता सगळे चांगले असले की एक वांगलं जसं चालवाच लागते असं आहे ते. तशी काही नाही ते त्याचे आमच्या घरचे त्याचे संबंध चांगले आहेत ना. तसं सांग मावशी आमच्या गावात सगळ्याचे चांगले आहे. कसं आहे आमच्या गावात तसं कोणी पोरगं कोणी मानतच नाही. आता तसं पाहिलं तर हे बाई इमली काकू मीना काकू मावाळ्यातल्या आहेत का नाही दुसऱ्या आहेत त्या.
पण ते तरी असं वाटते की आपल्या सख्या सासा आहेत की काय असं मानतात ना त्या. मग आम्ही तसंच मानतो. माझ्या सासू संबंधच तशाच सारे संग माझ्या सासूचे संबंध लय मस्त आहेत. मग आमच्या घरी सर येणं जाणं, आम्ही त्याच्या घरी जातो असं आहे ना. मग आपण कायले हे करा, मी तसंच राहतो मग. नाही ते सुद्धा आहे म्हणा, आपण काही नाही म्हणत नाही, साजरच आहे माय. हो सासूच्या वळणावरच वळण राहू दे माय, तसंच बरं राहते. कोणी कामात पडते मा, तसं नाही म्हणणं. पण मा म्हणणं जसं बाई त्या गंगूच्या घराच्या दूरच राह बाई जराशी. ते काही बरोबर बाई दिसली नाही बाई मले. तिच्या सारा गावात दूर आहे, तू टेन्शन नको घेऊ. सगळ्याच्या ओळखीचे आहे ते. फक्त आता तू नवीन होती ना म्हणून तू तिच्या गाछात आली. नाही तर आमच्या गावात कुठे कोणाला काही सांगितलं तर कोण तिच्या कानावर गोष्टच घेत नाही. लहान लेकरांनीच गोष्ट घेत, तर मोठे मोठे माणसं काय गोष्ट घेतील तिची. तेवढीच आहे ना. कुकडी बोलते, कोणाली काही बोलते, कोणाली नावं ठेवते, ते तशीच आहे ते. अरे बाबा का बाई काय चालू आहे? हा मावशी संग गप्पा चालू आहेत का? आता माय बाई तुम्ही तर माय बाई ते डायरेक्ट आम्हाले प्राईजच दिलं पाहिज. अहो मावशी प्राईज नाही, सरप्राईज. हो सरप्राईज दिला बाबानं. बाबा अचानकच आले, तुम्ही फोनही नाही केला. तुझ्या मावशीचं इंग्रजी ऐकायचं होतं ना मला, बघ चालती. म्हटलं चला तुझ्या बाईचं इंग्रजी ऐकू म्हणून आलो बाई. पाईस द्यायला तो मावशीले. जा बाप्पा तिकडे, मा तर मजाकच करता निरा तुम्ही. अचानकच आले हा. फोन घेऊन करणं काही हा. चालले साईची आठवण आली की चालले का लेकीची आठवण आली ती? आता लेकीच्या आठवणीची निमित्त आठवण तर मुली बाई तुमची चालती. काय बाबा आता पाहिजे ना तुझी मावशी कशी बोलते तर ते मजा का करते, मला काय करता येत नाहीत का? या बसा, हात पाय धुवा. बाई गरम पाण्याचं ते हिटर लावणं बाबाला हात पाय धुवायला दे ना. राहू दे होतो ना. का बाई पाहुणे आले का अजून ड्युटीवर? तो सासरे बा बाबा मळ्यात आहेत, मळ्यातून आलेच नाही अजून. आणि हे आलेच नाही अजून, येईल उशीर होणार आहे आज म्हणत. या ना बसा. का बाई तुझी सासू हाय तुमची इन बी घरीच आहे. ओ तीच आहे बसेल, देतो मी आवाज. इवाई आला म्हणून सांगतो ना भेटीले. इनीच्या भेटीले इवाई आला असं सांगतो मी इन बाईले. काय करा बा तुझी साबाईचं. का बाई काय म्हणते, तब्येत किब्येत चांगली आहे मस्त? बाई पाहुणे आले ना तुमच्या घरी. बाई अरे पहिली गाडीलाच आहे लेख येतही नाही मले. लेकीच्या भेटीच्या ओळीनं बाप भुलला सारं. थैली ततीच ठेवली का? आता गाडीची थैली कोण आणि तुम्ही जाता का जाऊ मी? अरे राहू द्या ना बा, तुम्ही काय जाता आण तुम्ही. राहू द्या राहू द्या आण तुम्ही. गाडीला अटकेल आहे ना का डिक्कीत आहे बापा. डिक्कीत असेल तर ते चाबी गिबी मला काही उकडता येत नाही. साजरं नाही ते मले येणार नाही झांबल्यासारखं. इवायचं आजूबाजूनं सारे हिचे सासूला सासरे सारे जण असतात. लटकेल असेल तर घेऊन येते का परी मी भरकन. लटकेलच आहे काऊन? पोरीच्या सासऱ्याची भेट नाही झाली का अजून? तुमची ओळखा झाल्या नाहीत का युवायाच्या? हा महिना झाली पोरीच्या घरी. हा ना का युवायची मिटिंग घेतल्या नाहीत का? सगळ्याच्या मिटिंगा घेतल्या साजऱ्या. एकाने एका इवायला खडसावून सांगितलं. म्हणलं तुमची इन काही अशी हेंबाळी मेंबाळी साधी सुधी नाही म्हणलं, मॉडर्न आहे म्हणलं. मी काही सरमत नाही म्हणलं इवाई बा तुम्हाला. मी लय मॉडर्न. हा हसतात मग हिचे सासरे, हिचे चुलत सासरे, ती लाईने सासरे तर लय मजा करतात मला. बरं आहे बा, मग जमलं. मग आपण जोती जातो तो ती जमवतो. आपण टेन्शन नसतं घेत. मी काही सरमत नाही कोणाले. आता आलो ना पहिलीच्या सासऱ्याची मला भली सरम लागे बाई. असं वाटे माय कायच करा. आता काय होते एकाच घरात राहणं आहे. मी देतो पाणी देतो, चाई देतो, वाळून देतो बॉले. बी काही सरमत नाही राहता मला. पहिले केलं हिच्या सासऱ्यानं इकून लपत तिकून पयत. आता किती दिवस पयतील म्हणलं पया किती पयतात तीच हवं मी. आता काही सरमत नाहीत. मग मागतात साजरे मला पाणी द्या बाई, पोई द्या बाई मागतात. मी वाढतो मग. बरं आहे बा, मग टेन्शनच नाही बा. मग तेच तर पाहिले आलो तुम्ही. खरं तर म्हटलं चला फोन घेऊन करून काही परत नाही. अचानक जाऊ म्हणलं गड्या पाहिले कसं काय हाय चालतो तुझी साबाईचा. हा रमल्या पोरीच्या घरी चेन मस्त रमली आता पोरीच्या घरी. मी तर म्हणतो वजे अतीच राहतो मी. आता पोरीच्या बायतपणाचं कारण मग लेकरं वागव्याचं कारण. मग म्हणून जाऊ द्या येईन बाई तुमची बी टोंगे दुखतात. मीच थांबतो लेकरं वागवायले. वजे राहतो होतीच मी. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मला. मावशी बोलली गेली. बाबा इले घाई होते घरी जायचे. करते मी जातो ना, मला श्रम लागते बाई. थकातले लोक काय म्हणतील बाई अशी म्हणते. त्या राहून राहिल्या नाहीच तर म्हणत ना म्हटलं नाही जा म्हटलं. त्या बाई आहे तर तिथं मला टेन्शन नाही बाई. मग असं वाटते मावशी आहेच बा शिटू जवळ. तसा काही त्रास नाही बाई. हा नाही बाबा त्रास गिरास काहीच नाही. मस्त मस्त आहे, काही त्रास नाही काही नाही. चला हात पाय धुवा तुम्ही. बाबा येतीलच आता. मी फोन करतो नाही तर बाबाले. बसलेच नाही तर बाबा कोणी बसले भेटलो असेल तर बोलत बसले. मग नाही तर इतक्या वेळ थांबत नाहीत कधी मळ्यात. हो बाई फोन करण्यात येईल.
काल काय करून राहिले वावरात सांग ना, बाबा आले म्हणून. पाय झाल बांधते ना. हा हो ना, तेच तर म्हटलं बाबाले. म्या म्हणलं ई बाई बा घरी आले आणि इन बाई घराच्या बाहेर बरोबर नाही दिसत म्हणलं, म्हणून आवाज दिला बाई तुम्हाला. म्हणलं या ई बाई बा आले तुमच्या भेटीले. काय करा बाई तुझा बाई, काही बोलताची. ते त्याच्या पोरीच्या भेटीला आले, आपल्या भेटीला येतात का ते? इचारा नाही तो मुले आल्या आल्या म्हणत इन बाई कुठे गेल्या सांगा. मग तुमच्या भेटीला नाहीत आले तर काय आले तर माठवून डार इचारा नाही तर. काय करा बाई तुमचं. शिटू बाई बाबाला चहा ठेव ना. सांग माय तुम्हाला खोटंच वाटते जी. इचारा नाही तर तुमच्या युवा आले. अहो माय घरात पाऊल नाही टाकलं तर म्हटलं माई येईन कुठे गेली, म्हणून आली बाई मी धावत पोयत. त्या म्हणलं बाई युवा आलेलं याद आली बाई इनीची. राहू द्या सारं बाकीचं चहा पाणी, पहिली इनीले बोलावून आणलं म्हटलं तुमच्या, आणि आता नाही म्हणतात. जा बाई तुझा बाई, तुम्हाला निरा मजा का सुचतात नाही. काय म्हणतील ते भाऊ मुख्य राहणार. आई ते मावशी तशीच आहे, निरा मजा का करायला लागली की मजा काच करते ते. बाबाच्या तर निरा मजा का करते ते. बाबा आता तुम्हीच पाहा आता दोघी जणी बाळ शिटूची मावशी दिला मजा की आहे. अव मजा कानं जीवन कट्टे. मग हाशी मजा केल्यानं दिवस कसं जाते समजत नाही, आणि नाते अजून पक्के होतात. मग ते गुरटल्यासारखं इकडे लकान तिकडे लकान, बोलू नकान, याचे घराने करा त्याचे घराने करा. अव त्याच्यापेक्षा मजा का आयुष्य निघून जाते. बरोबर की नाही इन बाई? हो हे बाकी खरं आहे बरं. हाशी मजा काही तर चांगलं राहते. मग काय तर. बसा भाऊ. बाई शिटू फोन कर ना, ते फोन कर. दिनूला लय उशीर झाला बाई आज यायले. आई ते आज उशीरच होणार होता, ते सकाळी सांगितलं होतं उशीर होईल म्हणत. ते ड्युटी नंतर तिकडे जाणार होते त्याच्या मित्रासोबत. असं असं नाही, तेच तर म्हणलं. नाही तर 7 वाजेला येते, 7 7:30 वाजेला येते तो. आज आला नाही म्हणून म्हणलं. चहा ठेव ना तो बाबाले. तो सासऱ्याला फोन कर, नाही तर ते बसले की नाही बाई, बसतीनच कोण भेटलं की बसले ते काय हाय सांग ना बाबा आले म्हणून घरी. हा एक तर दिनूही नाही घरी. हा बाई सांगतो ना. अबे शिटू इकडे जो बाई. काय आई? इकडे ना. कसं काय तुझा बाई? चांगला आहे मस्त हाशी खेळीचं वातावरण आहे, चांगलं आहे. तसं पोरीनं नशीब काढलं म्हटलं, मस्त आहे. हो ही 1 लाखात 1 गोट आहे. मापुरीनं खरंच नशीब काढलं. भरभरून भेटलं दिले. तिच्या घरी आलो की काही म्हणा मला जास्त नाही वाटत, पाऊलच निघत नाही मला. लस साजरे लोक आहेत, लस साजरे. पुरीच्या घरात प्रसन्न वातावरण किती आहे. हा असं प्रसन्न वाटते. हाव 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 नाही खरंच लोक लय साजरे. माझ बापा जरासं चुकलंच होतं. म्हणजे काही नाही, असं काही लय गोट नाही, ते सांगीन मग वजे वजे. काही नाही तसं बाकी लय साजरं आहे. चला धुवा हात पाय. चांगलं आहे ना बा सगळं? बाईचं चांगलं आहे ना आपल्या पाहुणे बा? सगळं मस्त, काहीच टेन्शन नाही. पांडुरंगाच्या कृपेनं सगळं चांगलं आहे.